मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी होम मिनिस्टरमध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी एक सहभागी झाली म्हणून छोटंसं गिफ्ट मिळालं. त्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मितालीला आरतीचा मान मिळाला होता आणि आम्ही प्रसादी पण देणार होतो. सोनपापडी दिली होती प्रसादी. जवळजवळ 5 किलो होईल एवढी दिली होती. त्यानंतर मस्त असं फोटोशूट केलं आणि स्वराज आणि मिताली जिथे जिथे गणपतीला गेले होते ना चिपळूणला, तिथे सगळीकडे फोटो काढलेले आहेत, बघू शकता इथे. काय झालं, मागच्या वर्षी ना मितूने पहिल्यांदा बाप्पाची आरती घेतली होती आणि त्याच्याच आशीर्वादाने आता आपलं घर झालं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही स्वतःहून प्रसादी पण दिली आणि 5 नारळाचं तोरण पण दिलं. आणि इथे मी दाखवते, कोकणातली गौराई आहे तशी साज शृंगारात घेऊन जात आहेत आणि भरपूर सारी विसर्जनाच्या दिवशी गर्दी होती, म्हणजे 7व्या दिवशी. त्यानंतर हे जे दाखवते ते अनंत चतुर्दशी दिवशीचं आहे, जे की मोठा गणपती बाप्पा विसर्जित होणार होता पाण्यामध्ये. तर इतकं वाईट वाटत होतं ना की काय सांगू शकत नाही. कारण एक आपला जवळचं माणूस कोणतरी जात आहे असं वाटतं आहे गणपती बाप्पा जेव्हा विसर्जनाला जातात तेव्हा. आणि भरपूर सारं एन्जॉय केले लहान मुलांनी तरी. स्वराज पण होता कुठेतरी, पण तो कुठे गायब झाला मध्येच काय माहिती. आणि इथे बघू शकता बाप्पाला विसर्जनासाठी नदीच्या दिशेने घेऊन जात आहेत. आणि आमच्या इथली नदी ना भयंकर, नदीला वेग आहे. मी पहिल्यांदाच बघितले की इतकं नदीच्या पाण्याला वेग असतो ते. कारण मी पहिल्यांदाच नदीवर आले इतक्या 15 वर्षामध्ये लग्नानंतर. कारण सासूबाई पण मला कधी पाठवल्या नाहीत कपडे वगैरे धुवायला किंवा त्यांच्यासोबत स्वतः पण कधी घेऊन गेल्या नाहीत. कारण भीती वाटते नदीची त्या. कारण भरती ओहोटीचं असल्यामुळे ना अचानक कधी पाणी वाढेल हे काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आजपर्यंत मी त्या नदीवर गेलेली नाही. आणि आज रात्री पाणी बघते तर भयानक पाण्याला वेग होता. आणि विसर्जनालासुद्धा मी दरवर्षी जात नाही. हे पहिलंच वर्ष आहे माझं जे की मी नदीपर्यंत विसर्जनाला गेले मोठ्या गणपती बाप्पाच्या. नाहीतर मध्येच रस्त्यातून मी अर्ध्या रस्त्यातून घरी जायची. तर खूप छान वाटलं शेवटपर्यंत बघितलं ते. आणि ते छान असं बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. आणि हे इकडे फेकत बिकत नाहीत, अलगद पाण्यामध्ये सोडतात मूर्ती, ते खूप छान आहे. नाहीतर इतर ठिकाणी डायरेक्टली फेकून देतात, तसं अजिबात करत नाही तिकडे कोकणामध्ये. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.